हाय फ्रेंड्स, काय दिसतंय स्क्रीनमध्ये? एक छोटीशी काहीतरी दोरी टाईप दिसतंय. आता मी जवळून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल की हे काय आहे. दिसतंय? चेन. ओळखलं का? चेन म्हणजे साखळी, आणि ही क्रोशाची साखळी आहे. अगदी बेसिक स्टिच आहे. आपण बेसिक स्टिचच्या सिरीजमधला हा व्हिडिओ करतोय आणि ह्याच्यात आपण आधी मटेरियल बघू काय काय लागणार आहे. कात्री, सुई, आणि सुई आहे माझी 3.5 mm, आणि हा दोरा यान लोकर काय तुम्ही जे घ्याल ते हा वर्धमानचा आहे. तर तुम्ही ही सुई थोडी बारीक घेतली तर ह्या साखळ्या घट्ट येतील. साखळ्या अजून घट्ट करण्यासाठी काय करू शकतो, टेन्शन हाताचं वाढवलं की घट्ट येतात. पण आपण जनरली साखळ्या ह्या बेससाठी म्हणून वापरतो. ह्याच्यात पुढे आपल्याला पॅटर्न सुरू करायचा असतो. त्यामुळे मी या अशा मीडियम टेन्शनमधल्या किंवा खूप घट्ट नाही आणि खूप लूज नाही अशा साखळ्या प्रिफर करते. कारण ह्याच्यात आपल्याला पुढे पॅटर्न चढवायचा, म्हणजे ह्याच्यात पुढे आपल्याला टाके घालायचे असतात. म्हणून मी 20 साखळ्या घातल्या आहेत. हे स्वॅच म्हणजे आपण हे मॉडेल करून ठेवतो ना, एक नमुना पदार्थ करून ठेवणे किंवा एक नमुना घरात करून ठेवणे, त्यासाठी मी हे शिकवते. आणि हे अगदी बिगिनर सिरीजमधलं आहे. जसं कुठल्याही गोष्टीची आपण सुरुवात श्री गणेशानी करतो, तसं क्रोशामध्ये स्लिप नॉटनी आपण स्टार्ट करतो. म्हणजे ह्या सुईवरचा पहिला टाका कुठला असेल त्याला म्हणायचं. आणि त्याला हे सगळे म्हणतात स्लिप नॉट, आणि मी म्हणते श्री गणेशा, कारण माझी करण्याची पद्धत तशीच आहे. स्लोली दाखवते, तुम्ही स्लोली लक्ष देऊन बघा. मी दाखवते स्लोली, तुम्ही लक्ष देऊन बघा. हा लूज एंड आहे आणि हा वर्किंग एंड आहे, आणि मी त्याचा श्री करणार आहे, अर्धा श्री. आणि ह्या गोलातून, हा जो गोल बनलाय त्या गोलातून हा दोरा बाहेर काढायचा आणि जो लूज एंड आहे त्याने घट्ट करायचा. ह्याला म्हणायचं स्लिप नॉट. एकदा जस्ट दाखवते, न बोलता दाखवते, बघून समजण्याचा प्रयत्न करा. आपली स्लिप नॉट नीट झाली आहे हे कसं कळतं? दोन्ही जर दोरे ओढले तर ही गाठ सुटते. एवढी सिंपल आहे. श्री गणेशा. याच्यामध्ये सुई घालायची. हा आपला पहिला टाका सुईवर बनला. आता इथून सुरू करायचं. अगदी बेसिक मध्ये सांगायचं तर मी बॉबिनला कसं लावतात दोरा, तसा हा दोरा मी करंगळीत, हा वर्किंग थ्रेड आहे इथे, हा याला कनेक्टेड आहे, हा मी करंगळीत घालते आणि एक वेढा पहिल्या बोटावर देते आणि सुरू करायचं. काही जण, म्हणजे अगदी काही जण कशाला, आईच माझी फक्त सगळे वेढे असे बोटावरती घेऊन ती करते. एक लागेल तसं एक सोडत जायचं. माझी ही पद्धत आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. कमी जास्त टेन्शन आपल्या या बोटावर असतं. हे जे माझं आत्ता बोट हल्लं, टेन्शन या विषयावर मी नक्की नंतर एक व्हिडिओज करेन, म्हणजे मला काय म्हणायचं हे कळेल. पण आत्ता आपण स्लिप नॉट बघितली आणि आता आपण साखळी बघतोय. काय केलं कळतंय? हा पहिला जो टाका आहे, दोरा सुईमध्ये वेढा घेतला आणि ह्या सुईच्या नाकाने तो ह्या वेढ्यातून बाहेर काढला. ही एक साखळी इथे बनली.
पुन्हा वेढा घेतला, दुसरी साखळी बनली, तिसरी साखळी बनली. कोणाची पद्धत कशी असते, ते सुई फिरवतात, अशी सुई फिरवून घेतात, सुई फिरवायची अशी. आपले सगळी हात आणि सगळी बोटं ह्याच्यासाठी कामाला लावायची. थोडंसं खालून दाखवते सुई फिरवताना. मी इथे सुई जिथे धरते हा पार्ट मला फिरवायला इझी जातो, तो मी असा फिरवते, असं करते. अख्खी सुई न फिरवता फक्त सुईचा नाक फिरवून थोडं खालून दाखवलं तर सगळे मोमेंट्स तुम्हाला कळतील. तुम्हाला जसं सोयीचं आहे, तुमच्या हातात जे बसलेलं आहे ते करा. मी जे दाखवते ते नीट बघा. आपल्याला साखळी करायची. ही साखळी दिसली तुम्हाला छान? कशाही पद्धतीने केली तरी सेमच येणार आहे. ठीक आहे, हात फिरवा, बोट फिरवा, नाही तर सुई फिरवा. असं करून करा किंवा नुसतं असं करून करा, शेवटी साखळी ती साखळीच. ठीक आहे, हा एंडलेस आहे, किती पण साखळ्या करू शकता. आपण जर म्हटलं की मला 10 टाक्यांनी 50 टाक्यांनी सुरुवात करायची, 50 खांबांनी, पण खांब घालायला बेसला आपल्याला साखळ्याच बनवायला लागतात. तर या अशा साखळीची ही सुरुवात आहे. स्लिप नॉट आणि चेन आपण आज शिकलेलो आहोत. बंद करताना काय करणार मी, इथून सुईतून धागा काढणार, हा धागा कट करून घेणार आणि पहिला टाका तो घट्ट करून घेणार आणि आपली साखळी बनली. ओके, एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला स्लिप नॉट दाखवते. हा लूज एंड आहे, हा वर्किंग एंड आहे. श्री गणेशाय नमः. हे सोडण्यासाठी फक्त दोन्ही धागे ओढले की हे सुटेल. अशाच सुंदर व्हिडिओज बघण्यासाठी आणि क्रोशा शिकण्यासाठी अथपासून इथपर्यंत क्रोशे आणि क्रिएशनला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि जे जे तुमचे क्रोशे करणारे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांबरोबर शेअर करा. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.